Hello kids, today we are going to learn homophones, homonyms and homographs. First is homophones. Homophones word with different spelling and same pronunciations. For example, tail and tail. Next is homonyms. Homonyms words with different meaning but same spelling or pronunciation. For example, whale and water whale. Next is homographs. Homographs words with same spelling and different meaning. For example, river bank and cash bank. These are uses of homophones, homonyms and homographs. First is better understanding, second is increase in vocabulary, third is enhancement of all skill. म्हणजे थोडक्यात सांगायचे की होमोफोन्सचे वर्ड्स हे डिफरंट स्पेलिंग त्यांचे डिफरंट स्पेलिंग असतात व सेम प्रोनाउन्सिएशन असतं. फॉर एक्झाम्पल tail, T-A-I-L, tail and T-A-L-E, tail. Both are different spelling but same pronunciation. या टेलचा अर्थ आहे सिंहाची शेपूट व या टेलचा अर्थ आहे स्टोरी. Next is homonyms. These words with different meanings but same spelling or pronunciation. For example, whale and water whale. W-E-L-L and W-E-L-L. Both are same spelling, same pronunciation, but both are different meanings. W-E-L-L म्हणजे चांगले आणि वॉटर वेल W-E-L-L वॉटर वेल म्हणजे पाण्याची विहीर. याचं स्पेलिंग सेम आहे, उच्चार सेम आहे, बट मीनिंग्स हे डिफरंट आहे. या दोघांचा अर्थ डिफरंट आहे, वेगळा आहे. नेक्स्ट आहे होमोग्राफ्स. होमोग्राफ्स म्हणजे काय? होमोग्राफ्स वर्ड्स विथ सेम स्पेलिंग, त्यांचं स्पेलिंग हे सेम असतं बट त्यांचे मीनिंग हे डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल रिव्हर बँक अँड कॅश बँक. कॅश बँक म्हणजे फायनान्शियल बँक जिथे आपण व्यवहाराचे चलन करतो त्याला आपण कॅश बँक असे म्हणतो. आणि रिव्हर बँक म्हणजे पाण्याचा साठा. कॅश बँक म्हणजे पैशांचा साठा व रिव्हर बँक म्हणजे पाण्याचा साठा. याचं BANK बँक आणि बँक सेम स्पेलिंग आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, बट त्यांचे दोघांचे मीनिंग हे डिफरंट आहेत, वेगळा अर्थ आहे. तर होमोफोन्स, होमोनेम्स आणि होमोग्राफ्स याचे आता युजेस काय आहेत ते आहेत. पहिला आहे बेटर अंडरस्टँडिंग म्हणजे चांगले समजण्यासाठी, इन्क्रीज वोकॅब्युलरी आपली वोकॅब्युलरी शब्दसाठा वाढवण्यासाठी आणि इन्हेन्समेंट ऑफ स्किल आणि आपले स्किल डेव्हलप करण्यासाठी होमोफोन्स, होमोनेम्स आणि होमोग्राफचा यूज केला जातो. नाव आय एक्सप्लेन यू स्टेप बाय स्टेप होमोफोन्स, होमोनेम्स अँड होमोग्राफ्स डेफिनेशन. Now we will see concept review. First is in English language some words sound similar but are spelled differently. आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये काही वर्ड, काही शब्द त्यांचे साऊंड हे सिमिलर असतात बट त्यांचे स्पेलिंग हे डिफरंट असते. Whereas some are spelled same but their meaning are different. पण काही शब्द असे असतात त्यांचे स्पेलिंग सेम असतात पण त्यांचे मीनिंग, त्यांचा अर्थ हा डिफरंट वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल डियर, DEER, डियर, इट मीन्स द ॲनिमल अँड डियर मीन्स लव वन. आता ॲनिमल म्हणजे प्राणी, हरिणला म्हणतात इंग्लिशमध्ये डियर, ॲनिमलचं नाव आहे डियर. बट DER, डियर म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने डियर असे म्हणतो.
my dear friends, my dear mother असे. both have same pronunciation but meaning is different. दोघांचं pronunciation same आहे. dear dear उच्चार त्यांचा sound same आहे, but त्यांचा meaning त्यांचा अर्थ दोघांचा वेगळा आहे. आता आपण बघूया introduction. homonyms. Homonyms are words that have different meanings but are pronounced or spelled in the same way. Homonyms मध्ये homonymचे words आहे त्यांचे डिफरंट मिनिंग असतात, वेगवेगळे अर्थ असतात, बट त्यांचं प्रोनाउन्सिएशन आणि स्पेलिंग हे सेम असते. प्रोनाउन्सिएशन आणि स्पेलिंग सेम असते, फक्त अर्थ हा वेगवेगळा असतो होमोनिम्स शब्दांचा. दे आर 2 टाइप्स ऑफ होमोनिम्स. ते किती टाईपचे आहेत मग? 2 टाईपचे. फर्स्ट इज होमोफोन्स अँड सेकंड इज होमोग्राफ्स. नाउ लेट अस सी व्हॉट इज डेफिनेशन ऑफ होमोफोन्स. Homophones is a word that is pronounced the same as another word but differ in meanings. Homophones हे words त्यांचं pronunciation same आहे another words सारखे, but त्यांचे meaning हे different असतं, वेगळं असतं, त्यांचा अर्थ हा वेगळा असतो. A homophones may also differ spelling. आणि त्या होमोफोनचे त्या शब्दाचे स्पेलिंग सुद्धा हे डिफरंट असतात. The two words may spell the same. दोन शब्द हे यांची स्पेलिंग सेम असू शकते. As in rose and ROSE rose and rose and कधी and rose and rose are differently. आणि कधी कधी त्यांचे स्पेलिंग हे डिफरंट सुद्धा असू शकतात. For example, rain, rain, rain. Rain, rain, rain. These are spellings differently, but sound is same. Second is homograph. Homographs are words with the same spelling, but having more than one meaning. Homograph हे word हे शब्द यांचे स्पेलिंग सेम असतात, पण एकापेक्षा त्याला जास्त अर्थ असतात. वन मिनिंग, more than one meaning. Homographs may be pronounced the same homonyms or they may be pronounced differently. कधी कधी homographs may be pronounced the same. होमोग्राफचे प्रोनाउन्सिएशन हे सेम असतात, or they may be pronounced differently. कधी कधी त्यांचे प्रोनाउन्स हे डिफरंट असू शकतात. हेट्रोनिम्स also known as heterophones. Heteronyms also known as heterophones. For example, bank, a financial establishment, and bank, the slope bordering a river, are homographs that are spelled and sound the same. Homographs words are spelled and sound the same but different meanings. Go to the bank and deposit your paycheck. Jim and Janet went down to the river bank to admire the suns. So students, today we saw definition of homophones, homonyms and homographs. Would you like this video? So please subscribe me and like this video.